नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हारी शरारती आंखें बड़ी खूबसूरत है, इन्हें किसी की नजर ना लगे. हिंदीतल्या या ओळी मी जाता जाता कुठेतरी वाचल्या होत्या आणि ते वाचून खरंच असं वाटलं, अरे आपल्या नजरेला सुद्धा नजर लागू शकते. आणि म्हणूनच आपले डोळे जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. डोळ्यांचं आरोग्य जपणं महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः तुम्ही जेव्हा मधुमेहग्रस्त असाल तर नेत्रपटलांना इजा होण्याचा धोकासुद्धा असतो. तुमचे डोळेसुद्धा त्या डोळ्यांना इजा होऊ शकते. आणि म्हणूनच डायबेटिक रेटिनोपॅथीवर आज आपण चर्चा करतोय. महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजी सोसायटी ही नेत्रविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक खास मोहीम राबवते. माननीय अध्यक्ष डॉक्टर जिग्नेश तासवाला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजी सोसायटी आणि त्यांच्या टीमने डोळ्यांच्या समस्या आणि उत्तम नेत्र आरोग्य राखण्यासाठी, काळजी घेण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी, त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी, सगळ्यांना माहिती देण्यासाठी MOS नेत्र विशेषज्ञांच्या द्वारे मार्गदर्शनपर कार्यक्रमसुद्धा राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्याच उद्देशाने महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजी सोसायटी साम टीव्हीच्या सहयोगाने हा कार्यक्रम करत आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यावरच चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजी सोसायटीचे 3 नेत्ररोग तज्ज्ञ. आपल्याबरोबर आहेत पहिले डॉक्टर, ते म्हणजे डॉक्टर नितीन प्रभुदेसाई. नितीन प्रभुदेसाई हे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणेचे नेत्ररोगशास्त्राचे सहयोग अध्यापकसुद्धा आहेत. तसंच आपल्याबरोबर आहेत आपले दुसरे पाहुणे, ते म्हणजे संतोष अगरवाल. डॉक्टर संतोष अगरवाल हे नेत्र शस्त्रक्रिया, लेझर आणि रेटिना स्पेशलिस्टसुद्धा आहेत. नवी दिल्लीच्या DNBचे ते गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहेत. डॉक्टर, तुमचंही स्वागत. तसंच आपल्याबरोबर आहेत झूमद्वारे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत नागपूरहून रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर सारंग लांबट. 12 वर्षांपासून डॉक्टर सारंग लांबट हे सूरज आय इन्स्टिट्यूटमध्ये विट्रिओ रेटिना विभागात कार्यरत आहेत. ते सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम करतात. तुम्हा तिघा तज्ज्ञांचं खूप खूप स्वागत. तर डायबेटिक रेटिनोपॅथीवर आपण चर्चा करतोय. तर खरं तर डॉक्टर प्रभुदेसाई, तुम्हाला मला पहिल्यांदा विचारायचं आहे की डोळे खरं तर आपल्या पंचेंद्रियांपैकी सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. दुनियेतले सगळे रंग आपल्याला या डोळ्यांमुळे दिसतात. पण मधुमेहाचा कशा प्रकारे डोळ्यांवर परिणाम होतो? मधुमेहाचा परिणाम हा डोळ्यांवर आणि मुख्यतः रेटिनावर होतो. पण जसं मधुमेहाचा परिणाम शरीरात सगळीकडे होतो, तसंच डोळ्यात सुद्धा, डोळ्याच्या विविध अवयवांवर सुद्धा मधुमेहाचा परिणाम होतो. म्हणजे अगदीच पुढचा भाग आपण बघितला तर मोतीबिंदू. हा मोतीबिंदू मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जवळजवळ 10 वर्ष आधी होतो. म्हणजे एखाद्याला जर नॉर्मली 60-65 ला होणार असेल तर 50ला होतो. तसंच काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा हा सुद्धा मधुमेह असलेल्या लोकांना लवकर होऊ शकतो आणि त्याचं प्रमाणही जास्ती असू शकतं. तसंच डोळ्यात एकदम अचानक आलेला तिरळेपणा, ही गोष्ट डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये, डायबेटिक्समध्ये होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी, त्यात विविध प्रकार आहेत. त्याबद्दल आपण पुढे सविस्तर बघणार आहोत. डॉक्टर सारंग लांबट आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर सारंग, प्रत्येक मधुमेहीला, आता एखादा रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहे तर प्रत्येक डायबेटिक पेशंटला रेटिनोपॅथीचा आजार होतोच का? हा एक फार चांगला प्रश्न आहे. तर भारतात डायबेटिक रेटिनोपॅथीचे प्रमाण जवळपास 17 ते 30% आहे. म्हणजे आपण विचार केला की आपण समजा 100 रुग्ण बघितले डायबेटीसचे, तर त्याच्यात 17 ते 30% रुग्णांना रेटिनोपॅथी राहील. आणि नवीन निदान झालेले जे डायबेटीसचे पेशंट आहेत त्यांना 2.5% रेटिनोपॅथी होण्याचे चान्सेस असतात. आणि तसंच मध्यभागी जो पडदा असतो त्याच्यात सुजन येण्याचे चान्स जे असतात ते ऑलमोस्ट 10% असतात. तर असं म्हटलं, समजा आपण 100 मधुमेहाचे पेशंट पाहिले तर त्याच्यातले 30 पेशंटला रेटिनोपॅथी राहील. आणि ही जी रिस्क आहे ही हळूहळू जसं जसं मधुमेहाचं हे वाढेल, वय वाढेल, पेशंटचं जसं मधुमेहासह वय वाढेल तसं तसं ही रेटिनोपॅथीची रिस्क वाढत राहते. तर हे फार आवश्यक आहे की पेशंटने नियमितप्रमाणे आपल्या डोळ्याचं चेकअप करत राहणे.
नक्कीच डॉक्टर. खरं तर यानंतर प्रश्न मी विचारते डॉक्टर नितीन प्रभुदेसाई यांना. डॉक्टर नितीन, मधुमेहाचा डोळ्यांवर परिणाम होतो हे नक्की आहे, पण तो नक्की कशा प्रकारे होतो आणि रेटिनोपॅथीमध्ये नक्की काय होतं? बघा, मुख्यतः काय होतं की डायबिटीसमुळे आपल्या छोट्याशा रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांचा दोष यायला लागतो आणि त्यामुळे पडद्याच्या मध्यभागात सूज येणं, रक्तस्राव होणं, तसंच पुढे अजून जर प्रभाव वाढला तर डोळ्याच्या पडद्यावर नवीन कमकुवत रक्तवाहिन्या निर्माण होणं आणि त्या रक्तवाहिन्यांमुळे पडद्यासमोर रक्तस्राव होणं, अशा गोष्टी घडतात. या गोष्टींमुळे पडद्याला सूज आल्यामुळे किंवा नवीन रक्तवाहिन्या वाढल्यामुळे रक्तस्राव होऊन किंवा सूज येऊन नजरेवर मोठा परिणाम होतो. ह्याच्यासाठी विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत, त्याबद्दल आपण थोडे पुढे बोलू. नक्कीच. खरं तर यानंतर मी प्रश्न विचारणार डॉक्टर संतोष अगरवाल आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर संतोष, मधुमेहाच्या रुग्णाला खरं तर किती वर्षांनी, म्हणजे असं काही नियम आहे का किंवा असं काही निरीक्षणं आहेत का, अशी ऑब्झर्वेशन्स आहेत का की अमुक वर्षांनंतर मधुमेहाची लागण झाल्यानंतर त्याला रेटिनोपॅथीचा त्रास होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न विचारला आहे आपण. ॲक्च्युली डायबिटीज डिटेक्ट जेव्हा होतो त्याच्यानंतर ताबडतोब डोळ्याची तपासणी ही फार आवश्यक आहे. कधी कधी डायबिटीज हा लेट डिटेक्ट होतो, खूप उशिरा डिटेक्ट होतो आणि मधुमेहाची लक्षणे, दोष हे रेटिनावर अगोदरपासूनच असतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डोळ्याची तपासणी ही दरवर्षी करून घ्यायला पाहिजे. आणि साधारणतः 3 ते 5 वर्ष डायबिटीजचा परिणाम रेटिनावर व्हावा तेवढा होत नाही आणि साधारणतः 7 ते 8 वर्षानंतर त्याचा प्रभाव सुरू होतो आणि साधारणतः तो 30% 10 वर्षानंतर नॉन इन्सुलिन डायबिटीज मेलायटिस जे असतं, जे वयस्कर लोकांना होतं, त्यांच्यामध्ये 30% लोकांना डायबिटिक रेटिनोपॅथी होण्याची संभावना असते. आणि जे लोक इन्सुलिन डिपेंडंट आहेत किंवा यंग एजमध्ये ज्यांना डायबिटीज होतो त्या लोकांमध्ये दाहकता जास्त असते, दोष जास्त निर्माण होतात आणि 50 ते 60% लोकांमध्ये 5 ते 10 वर्षात डायबिटिक रेटिनोपॅथीचा प्रादुर्भाव दिसतो. त्यामुळे डोळ्याची तपासणी ही वारंवार निरंतर करणं आवश्यक आहे. नक्कीच आपले डोळे व्यवस्थित वेळेवर तपासणं फार महत्त्वाचं आहे. पण डॉक्टर सारंग, काय सांगाल की खरंच आता एखाद्या पेशंटला डायबेटिक रेटिनोपॅथी झाली आहे, आता तो दोष त्या नजरेमध्ये निर्माण झाला आहे, मात्र ह्याची लागण झाल्यानंतर यात रिस्क फॅक्टर्स नेमके कोणते आहेत? प्रश्न आहे. मधुमेह रोगींनी हे जाणून घेतले पाहिजे की डायबेटिक रेटिनोपॅथीचे जे जोखीम घटक आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुमेहाचा कालावधी. हा कालावधी जेवढा वाढत राहतो तेवढा तो रिस्क वाढतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की पेशंटचं शुगर कंट्रोलमध्ये आहे का. तर ब्लड शुगर समजा कंट्रोलमध्ये असेल तर रेटिनोपॅथी होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि त्यातल्या त्यात मग ह्यांना ब्लड प्रेशर पण होतं, त्यांचं लिपिड प्रोफाईलचं गडबड होते, मग ॲनिमिया होतो. काही पेशंट जे गर्भधारणा असतात त्यांना रेटिनोपॅथी वाढते. आणि वरून तंबाखूचा वापर जो बराच पाहायला गेलेला आहे, स्पेशली महाराष्ट्रामध्ये. तर हे जे आहे हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहे ज्यांनी रेटिनोपॅथी वाढते. आणि अनेक रुग्ण बरेच वेळा माझ्याकडे येतात, ते म्हणतात की एवढे वर्ष झाले आम्ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवलाय तरी रेटिनोपॅथी कशी झाली. पण ते वर्ष महत्वाचे आहे. अच्छा, तर म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला डॉक्टर नितीन प्रभुदेसाई की जसा तुमचा आजार जो आहे तो आजार जास्त जुना होतोय, डायबिटीज जसा तुमचा वाढतो, जुना होतो, तसं रिस्क फॅक्टर जास्त असतात. पण डायबेटिक रेटिनोपॅथी ही कशा प्रकारे टाळता येईल आणि आपण रेटिनोपॅथीचा विकास कसा होतोय किंवा कितपत डोळ्यांना ते इजा करतंय हे आपल्याला कसं ओळखता येईल? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाळण्यासाठी डायबिटीस हा मेन प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याचा कंट्रोल ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ह्याच्याबरोबर हेही लक्षात ठेवायला पाहिजे की आपली जीवनशैली कशी आहे, आपण कसं खातोय, कसं पितोय, ह्या सगळ्या गोष्टींवर जर नीट कंट्रोल झाला नाही तर डायबिटीस रेटिनोपॅथीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मानसिक ताण कमी ठेवणं, आहार चांगला घेणं, व्यायाम नियमित करणं, या सगळ्या गोष्टींनी डायबिटीस तुमचा कंट्रोल राहतो. आणि डायबिटीस जर कंट्रोल राहिला तर डायबेटिक रेटिनोपॅथी कंट्रोलमध्ये ठेवणं सोपं असतं. आणि एखाद्याला डायबिटीस रेटिनोपॅथी झाले की नाही हे कळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
त्याच्या डोळ्यांची नीट तपासणी झाली पाहिजे. डोळ्यात औषध टाकून बुबुळ मोठं करून मागचा पडदा नीट तपासणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या तपासण्या करून आपण डायबिटीस आहे की नाही, हे किती आहे हे बघू शकतो. जसं एक फ्लोरेसिन अँजिओग्राफी म्हणून टेस्ट असते, त्याशिवाय डोळ्याचा एक OCT म्हणून स्कॅन असतो. ते सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला वेळच्या वेळी डायबिटीसचं प्रमाण किती आहे डोळ्यात हे कळतं आणि त्याप्रमाणे आपण वेळच्या वेळी तो आटोक्यात ठेवू शकतो. नक्कीच. डॉक्टर संतोष अगरवाल, खरं तर चेकअप करणं, तपासणी करणं नियमित ही महत्त्वाचं आहे. मात्र किती अंतर असावं या तपासण्यांमध्ये, साधारण काय तो टाईम पिरियड असावा? हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलंय की डायबिटीस डिटेक्ट झाल्याबरोबर एकदा डोळ्याची तपासणी होणं फार आवश्यक आहे. मग त्रास असो का नसो, खूपदा पेशंट काय म्हणतात की मला काहीच त्रास नाही, मला नजरेला काहीच त्रास नाही आहे, मग मला डोळ्याची तपासणीची काय गरज आहे. पण कधी कधी तुम्हाला सेंटर भागात दोष न उत्पन्न झाल्यामुळे तुमची नजर अबाधित राहते आणि ते कालांतराने जर नजर कमी झाली तेव्हा ते ॲडव्हान्स स्टेजला पेशंट आमच्याकडे येतात. त्यामुळं त्यांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. त्रास असला किंवा नसला तरी वर्षाला एकदा तरी कमी दोष असणाऱ्या लोकांनी आणि ज्यांना दोष काहीच नाही आहे, नजरेचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मधुमेह आहे, त्यांनी दरवर्षी डोळ्याची तपासणी, ते पण बाहुली मोठी करून म्हणजे औषध टाकून नेत्रपटल तपासणी करणे आवश्यक आहे. आणि ज्या लोकांना दोष जास्त आहेत, गंभीर आजार आहे, त्यांना दर 3-4 महिन्याला डोळ्याची नेत्र तपासणी करायला पाहिजे. रेटिना तपासणी फार महत्त्वाची आहे. त्याबरोबर डोळ्याचं प्रेशर चेक करणं महत्त्वाचं आहे. कॅटरॅक्ट आहे का ते पण बघणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या लोकांमध्ये म्हणजे ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्या स्त्रियांना दर ट्रायमेस्टरला म्हणजे दर 3 महिन्याला 4 महिन्याला डोळ्याची तपासणी करणे आवश्यक आहे. नक्कीच. तर खूप छान खरं तर आजची चर्चा होते डोळ्यांचं आरोग्य आणि त्यातही मधुमेहग्रस्त जर तुम्ही असाल तर डायबेटिक रेटिनोपॅथीपासून कसं वाचावं आणि कशाप्रकारे मधुमेहींनी आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी या सगळ्यावर आपण चर्चा करतोय. आणखीनही बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत, मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. डायबेटिक रेटिनोपॅथीवर आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर आहेत नागपूरहून डॉक्टर सारंग लांबट. डॉक्टर सारंग, रेटिनावर नक्की कशा प्रकारे परिणाम होतो मधुमेहाचा, मधुमेह असो किंवा इतर आजार असो? तर मधुमेहाचा जो आजार असतो त्याच्यात 3 प्रकारे पडद्यावर असर होतो. पहिला म्हणजे नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी, दुसरा म्हणजे प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी आणि तिसरं म्हणजे डायबेटिक मॅक्युलोपॅथी. तर हे जे 3 आहे यांचं निरनिराळे प्रेझेंटेशन असतात. जसं नॉन प्रॉलिफरेटिव्ह मध्ये एकदम प्रारंभिक अवस्था असतं, खूप जास्त डॅमेज झालेला नसतो. आणि प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे एकदम टोकाचा प्रभाव झालेला असतो. आणि तिसरं म्हणजे डायबेटिक मॅक्युलोपॅथी. हे थोडंसं त्रासदायक असतं कारण डायबेटिक मॅक्युलोपॅथीसाठी वारंवार इलाज करावा लागतो. डायबेटिक मॅक्युलोपॅथीमध्ये मध्यभागीची सूजन असते, त्यामुळे आपलं नजर खराब होते आणि नजर खराब झाली की पेशंटला त्रास होतो आणि त्याला वारंवार इंजेक्शन, लेझर ट्रीटमेंट करणे गरजेचे असते. यानंतर जाते मी डॉक्टर नितीन प्रभुदेसाईंकडे. डॉक्टर प्रभुदेसाई, डायबेटिक रेटिनोपॅथी शोधण्यासाठी आता खरं तर काहीतरी लक्षणं सुरुवातीला दिसत असतील रुग्णांमध्ये, तर ती कशी ओळखावीत आणि रेटिनोपॅथी शोधण्यासाठी नक्की चाचण्या कुठल्या कुठल्या केल्या जातात? आता लक्षणं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की वाचण्याचा त्रास होणे, म्हणजे जवळची नजर कमी होणे. म्हणजे पडद्याच्या मध्यभागात सूज असेल तर जवळची नजर कमी होते. शिवाय पडद्याचा म्हणजे पुढे रक्तवाहिन्या वाढल्या आणि पडद्यासमोर असे काळे ठिपके दिसायला लागले किंवा आकृत्या वाकड्या तिकडे दिसायला लागल्या, ह्याचा अर्थ अजूनही पडद्यावर ताण पडतोय, पडद्यासमोर रक्तस्राव होतोय. आणि हे सगळं बघायला मग आपण काही विशिष्ट प्रकारच्या टेस्ट करतो. त्याच्यात आपण म्हटल्याप्रमाणे फ्लोरेसिन अँजिओग्राफी आहे. ही ह्याच्यात आपल्याला पडद्यात काय काय ठिकाणी रक्तवाहिन्या वाढल्या आहेत, कुठे कुठे रक्तस्राव बंद पडला आहे, शिवाय पडद्याच्या मध्यभागाला किती सूज आहे हे बघायला OCT अशा टेस्ट असतात. शिवाय जर रक्तस्राव खूप आहे आणि मागचा पडदा दिसतच नसेल तर सोनोग्राफी नावाची टेस्ट करून मागचा पडदा रक्ताच्या मध्ये कसा आहे, त्याला काही ऑपरेशन वगैरे करायची गरज आहे हे ठरवता येतं. ह्या विविध तपासण्या करून पडद्याची काय स्थिती ते कळतं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट होते.
नक्कीच. नंतर डॉक्टर संतोष अग्रवाल, खरं तर चाचणी झाली आणि जेव्हा आपल्याला एकदा कळतं की हां आपल्या डोळ्यांमध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे, रक्तस्रावसुद्धा होतोय, डायबेटिक रेटिनोपॅथीची लागण झाली आहे, मात्र आता उपचारांसाठी काही ना काहीतरी प्रणाली विकसित झालीच असेल आणि कुठल्या प्रकारच्या प्रणाली आहेत त्या? खूप चांगला प्रश्न आहे की एकदा तुमचं माहीत झालं की रेटिनोपॅथी आहे तर आम्ही त्याला हे करतो, ग्रेडिंग करतो की ते माइल्डमध्ये येतं का मॉडरेट येतं का सिव्हिअर प्रमाणात येतं. ते केल्यानंतर आम्ही ट्रीटमेंटचं हे करतो. सर्वात अगोदर डायबिटीज कंट्रोल करणं, जसं डॉक्टर नितीन प्रभुदेसाईंनी सांगितलं की तुमचं शुगर कंट्रोल करणे फार आवश्यक आहे. शुगर एकदा तुमची कंट्रोल असेल आणि बाकी कोलेस्ट्रॉल आहे, तुमचं वजन आहे, तुमचं स्ट्रेस आहे, तुमचं लाईफस्टाईल आहे, ही सर्व व्यवस्थित तुम्हाला करायला पाहिजे. त्यानंतरची ट्रीटमेंट सुरू होते तुमची लेझर ट्रीटमेंट. तर लेझर ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर आम्ही अँजिओग्राफी ही टेस्ट करतो, फ्लोरेसेंट अँजिओग्राफी असं म्हणतात. आणि ती टेस्ट केल्यानंतर आम्हाला हे कळतं की कुठे कुठे लिकेजेस आहेत. ते लिकेजेस जर जास्त प्रमाणात असेल त्यालाही आम्ही ग्रेडिंग करतो आणि त्यानुसार लेझर ट्रीटमेंट आम्ही करतो. त्याच्यानंतर ट्रीटमेंट येते इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन. जो अति महत्त्वाचा भाग आहे रेटिनामध्ये, मॅक्युला, त्याला जर सूज असेल, तिथे जर लिकेजेस असतील तर आम्हाला इंट्राव्हिट्रियल मेडिसिन असतं ते आम्ही देतो, जेणेकरून त्या भागात आम्ही लेझर करू शकत नाही म्हणून या इंजेक्शनच्या मेडिसिनद्वारे त्याची सूज कमी करता येते. आणि या इंजेक्शनचा असर हा 1 महिन्यापर्यंत असतो, त्यामुळे कधी कधी इंजेक्शन रिपीट करावं लागू शकतं. आणि तिसरा प्रकार आहे व्हिट्रियस सर्जरी. जी व्हिट्रियस सर्जरी आम्ही खूप गंभीर आजार आहे, खूप जास्त दोष आहेत, रेटिनावर खूप जास्त ब्लिडिंग झालेलं आहे, व्हिट्रियसमध्ये ब्लिडिंग झालेलं आहे आणि पेशंटची नजर एकदम कमकुवत झालेली आहे, अशा लोकांना आम्ही व्हिट्रियस सर्जरी करतो. आणि व्हिट्रियस सर्जरीमध्ये आता खूप अद्ययावत यंत्र सामुग्री अवेलेबल आहे आणि त्याद्वारे आम्ही खूप छोटे मायक्रो छिद्र जे म्हणतात, एकदम अतिसूक्ष्म छिद्र आम्ही डोळ्यामध्ये करून, जसं लॅप्रोस्कोपीमध्ये करतात तसंच डोळ्यामध्ये 3 छिद्रद्वारे ती शस्त्रक्रिया केली जाते. त्याला एक व्यवस्थित मशीनचं त्याचं पाठबळ लागतं आम्हाला. त्याची इन्स्ट्रुमेंट पण खूप मायक्रो असतात आणि पेशंटला त्यापासून काही त्रास होत नाही. आणि डोळ्याच्या आतलं रक्तस्राव, डोळ्यातल्या आतले पडदे, जाळं असेल काही आलेलं किंवा पापुद्रे असतील, मॅक्युलावर असणारे पापुद्रे, हे सर्व आम्ही काढून घेतो आणि लेझरद्वारे लिकेजेस बंद करतो. त्याला एंडोफोटोकोॲग्युलेशन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये गॅस किंवा ऑइल हे डोळ्यामध्ये आम्ही सोडतो, जेणेकरून ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट असेल, डोळ्यावर जो ताण असतो तो कमी करतो आणि हे ऑइल आणि गॅसद्वारे त्याला पूर्ववत आम्ही रेटिना जागेवर करतो. डॉक्टर अग्रवाल, तुमच्या उत्तरामध्ये आता खरं तर लेझर उपचारांचा उल्लेख आला आणि हेच मला डॉक्टर सारंगजींना विचारायचं की डॉक्टर सारंग, डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेझर उपचार म्हणून ही जी प्रणाली विकसित झालेली आहे, तर ही कशा प्रकारची प्रणाली आहे, आम्हाला थोडंसं समजावून सांगा. हो, लेझर हे फार आवश्यक ट्रीटमेंट आहे डायबेटिक रेटिनोपॅथीवर. आणि तुम्हाला आश्चर्य होईल, लेझर विकसित होऊन जवळपास 50 वर्ष झाले आहे आज, पण अजूनही ही जी प्रणाली आहे इलाज करण्याची ती अजूनही अद्याप वर्किंग आहे आणि खूप चांगले इफेक्ट्स असतात लेझरचे. बरेच वेळा रेटिनोपॅथी समजा वाढलेली असेल तर तेव्हा लेझर करणे अनिवार्य असते. इव्हन डायबेटिक मॅक्युलोपॅथी जे असतं त्याच्यामध्ये सुजन आली असेल, समजा ती सुजन कमी असेल, त्यावर सुद्धा लेझर करणं आवश्यक असतं. आणि बरेच वेळा फार्मॅकोथेरपी, जसं अग्रवाल सरांनी इंजेक्शन सांगितले, इंजेक्शन ट्रीटमेंट झाल्यानंतर सूज कमी झाल्यावर त्याच्यावर अजून लेझर केल्याने इंजेक्शनचं रिक्वायरमेंट कमी राहतं. आणि अजून जसं त्यांनी याचं पण सांगितलं आपल्याला की व्हिट्रेक्टॉमी शस्त्रक्रिया जी आहे त्यामध्ये पण लेझर करणे अनिवार्य असते. तर एक आपण अजून याचं एक समुथेट पाहिलं समजा, तर लेझर हे फारच महत्वाचं ट्रीटमेंट आहे डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी. डॉक्टर सारंग यांच्या बोलण्यात खरं तर इंट्राव्हिट्रियल फार्मेकोथेरपीचा उल्लेख आढळला, तर नितीन प्रभुदेसाई काय सांगाल याबद्दल? बघा, काय असतं की डोळ्यात डायबिटीज जेव्हा झाला, डायबिटीसचा परिणाम होतो, तेव्हा काही विशेष तत्व ज्याला व्हॅस्क्युलर एंडोथिलियल ग्रोथ फॅक्टर VEGF हे वाढतात आणि त्यामुळे पडद्याला सूज येते. तर या VEGFला त्याला कमी करायला म्हणून आपण अँटी VEGF इंजेक्शन्स डोळ्यात देतो, ह्याला फार्मॅकोथेरपी म्हणतात. ही अँटी VEGF इंजेक्शन्स बऱ्याच प्रकारचे आहेत आत्ता अवेलेबल, कमीत कमी 4 ते 5 गोष्टी अवेलेबल आहेत. शिवाय
फार्मॅकोथेरपीमध्ये इंट्राव्हिट्रियल स्टिरॉइड हा एक प्रकार आहे जो VEGF सारखाच सूज कमी करण्यात उपयोग होतो त्याचा. अच्छा डॉक्टर, खरं तर अगदी कमी वेळ राहिलेला आहे आपला कार्यक्रम संपण्यासाठी. मात्र जाता जाता तुम्ही मधुमेहग्रस्तांना आणि इतर सगळ्या लोकांना, सर्वसामान्यांना काय सल्ला द्याल आपल्या डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डायबिटीस असलेल्या लोकांनी डायबिटीसमुळे डोळ्यावर असर होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि वेळच्या वेळी डोळ्याची तपासणी वर्षातून एकदा तरी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही अशी तपासणी केली, जर काही त्रास असेल त्याची वेळच्या वेळी ट्रीटमेंट घेतलीत तर तुमचे डोळे आयुष्यभर चांगले राहू शकतात आणि नजर तुमची आयुष्यभर चांगली राहू शकते. काळजी घ्या, व्यायाम करा, नीट खा, नक्कीच तुमचे डोळे चांगले राहतील. नक्कीच काळजी घेतली पाहिजे आपल्या डोळ्यांची. डॉक्टर सारंग, तुम्ही काय सल्ला द्याल? एक फारच महत्वाचा सल्ला आहे दर्शकांना माझ्याकडून. त्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मधुमेहग्रस्त जो पेशंट असतो तो आजकाल असं मानलेलं आहे की त्याला तो नॉर्मल पेशंट पेक्षा जास्त जगतो. तर समजा तुम्ही तुमच्या मधुमेहाची काळजी घ्याल तर तुम्ही एका नॉर्मल माणसापेक्षा जास्त जगाल. नक्कीच. आता जाता जाता खरंच मला डॉक्टर संतोष अग्रवाल यांना विचारावं असं वाटेल की डॉक्टर अग्रवाल, खरं तर डायबेटिक पेशंट म्हटलं की डोळे हा फार महत्त्वाचा भाग असतो आणि तुमचा डायबिटीस जसजसा वाढतो तसं डोळ्यांवर आणि शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होतो, मात्र डोळ्यांवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. तर तुम्ही काय सांगाल सगळ्या आपल्या प्रेक्षकांना? डोळा हा खूप अतिमहत्त्वाचा अवयव आहे, यात काही दुमत नाही. तर डायबिटीज कंट्रोलसाठी जे काही उपाय सांगितले आहेत की तुम्ही व्यायाम, तुमची जीवनशैली आणि आजकाल कॉम्प्युटर मोबाईलचा वापर वाढलेला आहे तो जितका कमी करता येईल आणि तुमचं जीवनशैली जेवढी इम्प्रूव्ह कराल तेवढं तुमचं डायबिटीज कंट्रोल राहील. पुन्हा तज्ज्ञांचा सल्ला मानणं हे फार आवश्यक आहे. तुम्हाला त्रास असो किंवा नसो, जसं वेस्टर्न लोकांमध्ये म्हणजे परदेशामध्ये जसं डोळे किंवा शरीराची पूर्ण तपासणी वर्षातून एकदा होते, तशी सर्वांनी आणि प्रमुखतः डायबिटीज लोकांनी, मधुमेह असणाऱ्या लोकांनी दरवर्षी डोळ्याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांना त्रास असो किंवा नसो, हा माझा इम्पॉर्टंट संदेश असणार आहे. थँक्यू. खरं तर खूप महत्त्वाचा सल्ला, मोलाचं मार्गदर्शन या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या तज्ज्ञांचं आपल्याला मिळालेलं आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीने ग्रस्त असाल तर वेळीच काळजी घ्या, आपल्या डोळ्यांची काळजी घ्या, डॉक्टरांकडे जा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. खरं तर डॉक्टर सारंग लांबट, तुमचे धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. तसंच डॉक्टर प्रभुदेसाई आणि डॉक्टर अग्रवाल यांचे सुद्धा आभार. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.